नमस्कार. टीईटी मध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे की इयत्ता 5वीच्या पुस्तकाचं नाव काय आहे? परिसर अभ्यास भाग 2चं. तर आपल्या परिसर अभ्यास भाग 2चं नाव आहे आपण असे घडलो. म्हणजे बऱ्याच वेळा 5वी, 6वी, 7वीच्या पुस्तकांवर जे मुखपृष्ठ आहेत, त्या मुखपृष्ठांवर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. आपण असे घडलो नावाचं हे एक पुस्तक आहे. तर जुन्या काळी असणारं याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 5वी. आता या पुस्तकामध्ये आवाज येतोय, स्क्रीन दिसते का मला सांगा कोणीतरी? हो सर, आवाज हो, येतोय येतोय. सेम. याच्यामध्ये जवळपास 10 प्रकरणं आहेत. आता बघा याच्यामध्ये दिलेलं आहे, पहिलंच वाक्य आहे इतिहास म्हणजे काय. आता आपण यातले महत्वाचे मुद्दे नोट डाऊन करून घेणार आहोत. महत्वाचे मुद्दे काय काय आहेत ते. तर साधारणपणे इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र म्हणजे इतिहास होय. ओके. त्यानंतर तुम्हाला असाही प्रश्न येईल की इयत्ता 4थीचं जे पुस्तक आहे, त्या 4थीच्या पुस्तकाचं नाव काय आहे? तर 4थीच्या परिसर अभ्यास 2 या पुस्तकाचं. आता तर एकात्मिक पुस्तक आलेलं आहे, पण मग त्या पुस्तकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र. तर साधारणपणे शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे 400 वर्षापूर्वीचा काळ. यालाच आपण 400 वर्ष जुना किंवा 400 वर्षांपूर्वी होऊन गेला काळ असे म्हणतो. आता आपण काय केलं, आपल्या सोयीसाठी या काळाचे भाग केले. म्हणजे थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर, आज, काल, उद्या. बरोबर आहे की नाही? हे जे शब्द आले, हे शब्द काय दर्शवतात? आपल्याला भूतकाळ दर्शवतात. थोड्या वेळानंतर, उद्या, पुढील वर्षी. जे पुढचे शब्द आहेत त्याच्यातून भविष्यकाळ समजतो. गेलेला क्षण भूतकाळात जातो, चालू क्षण वर्तमान काळाचा असतो, हे आपल्याला माहिती. भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात. आपलं वय 10 वर्ष असेल तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात 10 वर्षापूर्वी घडली असा त्याचा अर्थ होईल. त्याचप्रमाणे 10 वर्षांनी म्हणजेच बघा, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, जे काही जास्त सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला आपण इतिहास असं म्हणतो. तर भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास आपण म्हणतो. तर इतिहासामध्ये असं आहे की कोणताही पुरावा जो आहे प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर तपासून पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणं, हे सर्व शास्त्रांचं वैशिष्ट्य असतं. हे वाक्य आपल्यासाठी महत्वाचं आहे. कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगाच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणार आणि प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यावर तपासून तो जर विश्वसनीय ठरला की नाही, हे ठरवणं म्हणजे त्याला शास्त्रीय पद्धत म्हणतात. बरोबर आहे की नाही? मग आपल्या अनेक, आता इथे दिलेले आई वडील इत्यादी माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात वगैरे वगैरे, ही सगळी माहिती दिलेली आहे. म्हणून शास्त्रीय पुरावा. आता भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडून आणण्याचा प्रयोग करणं शक्य नाही. तुम्ही म्हणाल की मी अगोदर असा असा होतो, मग आता, तर त्या त्या घटना काही पुन्हा होणार नाही. तुमच्या आयुष्यातले ते प्रसंग काही पुन्हा येणार नाही. त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे. असे असले तरी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे, त्यातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो. त्यासाठी आवश्यकता असते ती इतर शास्त्रांची मदत घेतली जाते. हे सर्व विचारात घेता इतिहास हे एक शास्त्र आहे आणि हे वाक्य लक्षात ठेवा. तर इतिहास एक शास्त्र आहे. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. जुन्या काळातली भांडी बघा या प्रकारची होती, नाणी या प्रकारची होती, ग्रंथ व हस्तलिखिते होती, ताम्रपट होते. ही सगळी इतिहासाची साधनं आहेत. ही इतिहासाची साधनं आहेत. प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीवलेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीते, यांना आपण इतिहासाची साधने म्हणतो. इतिहासाची 3 प्रकारची साधने आहेत: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. बरोबर आहे की नाही? मग या साधनांमधून खरे खोटेपणाची तपासणी केली जाते.
कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. याला आपण शास्त्रीय पद्धत म्हणतो. आता इतिहास आणि आपला काय संबंध आहे? तर शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उदाहरणार्थ पर्यावरण शास्त्र. पर्यावरण शास्त्राचा अभ्यास का करायचा? तर पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासामुळे मग पर्यावरणाची हानी होते का? प्रदूषण यासारखे प्रश्न यांचा आपण अभ्यास करतो. तसं इतिहासामध्ये काय आहे, की आपण घटनांचा अभ्यास करतो. जे शिवाजी महाराजांच्या काळात काय काय घटना घडल्या, स्वातंत्र्यानंतर काय काय घडलं, स्वातंत्र्यासाठी कोणी कोणी लढा दिला. तर म्हणजे एकंदरीत काय, तर माणसाच्या व्यक्तिगत आणि सामूहिक कृतींच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक आणि हानिकारक वातावरण निर्माण होत असतं. आता उदाहरणार्थ त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात होतो. एखाद्या गावातले लोक एकजुटीने एकत्र येतात, सगळी कामे पार पडतात, तेव्हा गावाचा विकास होतो. पण गावातल्या लोकांमध्ये एकजूट झाली नाही, तर मात्र गावाच्या विकासामध्ये काय निर्माण होतात? अडथळे निर्माण होतात. म्हणून भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे आपण इतिहास शोधत असतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय, अनिष्ट काय यांचा अभ्यास करणं शक्य होते. वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल, हेही इतिहासाच्या अभ्यासातून समजते. एकंदरीत काय, तर भूतकाळात जे काही घडून गेले थोर व्यक्ती, त्यांची जी चरित्र आहेत, कॅरेक्टर्स आहेत किंवा त्यांनी त्यांच्या काळात केलेलं कार्य आहे, यामुळे आपल्याला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते. आणि इतिहासामुळे आपली व इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण, वाटाघाटी, विकासाची वाटचाल आपल्याला समजते. प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा एक स्वतंत्र इतिहास असतो. तसंच पृथ्वी, डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस यांचा सुद्धा स्वतंत्र इतिहास आहे. प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो. त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्त्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची व शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपण बघत असतो. भूतकाळ, भविष्यकाळ हे माहिती आपल्याला, की भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात. म्हणजे भूतकाळाचा संबंध वर्तमान काळाशी येतो, वर्तमान काळाचा संबंध भविष्य काळाशी येतो. बरोबर आहे की म्हणजे स्वातंत्र्याचा लढा एक ऐतिहासिक कृती आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला असे म्हणता येईल, की स्वातंत्र्य प्राप्ती हीच घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम. जे काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यासाठी जो काही स्वातंत्र्य लढा उभारला गेला, ही खरं कृती होती आणि तिचा परिणाम आहे स्वातंत्र्य प्राप्ती. म्हणजे एकंदरीत काय, तर पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. तुम्ही भूतकाळात कशा पद्धतीने प्रयत्न केले, तर भविष्यकाळ तुम्हाला दिसत असतो. फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली. अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतले. बरोबर आहे की नाही? मग पुढे चाकाचा शोध लागला. मग शारीरिक, बौद्धिक विकासाच्या जोडीने तंत्रज्ञान विकसित झालं. ही प्रक्रिया आता अखंडपणे चालू आहे. यात काही बदल होणार नाही. आता ChatGPT आलं, AI आलं. बरोबर आहे की नाही? तर भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणं आता शक्य झालेलं आहे. हं. बघा कशा पद्धतीने भूतकाळातला शोध काय होता? पहिले अग्नीचा शोध लागला, मग चुलीचा शोध, मग आता सोलर पेटी, जिच्यामध्ये अ, अन्न शिजवलं जातं. चला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला काय म्हणतात? इतिहास इतिहास असं म्हणतात. म्हणतात. इतिहास केवळ टिंब-टिंबच्या आधारे लिहिला जात नाही. मग इतिहास केवळ कशाच्या आधारे लिहिला जात नाही? काल्पनिक अगदी बरोबर. कल्पना कल्पना कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. अगदी बरोबर. छान, व्हेरी गुड. ओके. तर मग या प्रकरणात काय काय शिकणार, की इतिहासाची साधनं कोणती आहेत? इतिहास म्हणजे काय? बरोबर आहे की नाही? या धड्यामध्ये हे महत्वाचं होतं. हे बघा संकल्पना चित्र दिलेले, भौतिक साधनं कोणती, लिखित साधनं कोणती, मौखिक साधनं कोणती, हे आपण पाहिलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे का पुरातत्व विभाग विविध मानवी समाजांनी भूतकाळात निर्माण केलेल्या अनेक वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष ठिकठिकाणी पाहायला मिळतात. त्यातले सर्वच जमिनीवर असतात असे नाही. वर्षानुवर्षे पुराणे वाहून आणलेल्या गाळाचे, वाऱ्याने वाहून आणलेल्या मातीचे थरस असून त्याखाली अवशेष गाडले जातात. मानवाने घडवलेल्या वस्तू
आणि वास्तू यांच्याप्रमाणे मानव आणि प्राणी यांच्या सांगाड्यांचे अवशेषही जमिनीत गाडले जातात. म्हणून अशा अवशेषांना पुरा अवशेष म्हणतात. पुरा म्हणजे जुने. जे जमीन खोदल्यानंतर जुने अवशेष सापडतात त्यांना पुरातत्व म्हणतात. मग ह्या ज्या वस्तू आहेत, ह्या वस्तू किंवा हे जे अवशेष आहेत, या अवशेषांच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करणं, त्या शास्त्राला म्हटलं जातं पुरातत्व शास्त्र. पुरावशेष शोधून काढण्याचे व त्यांचा अभ्यास करण्याचे काम पुरातत्वज्ञ करतात. जमिनीखाली गाडले गेलेले पुराविशेष उजेडात आणण्यासाठी जमिनीचा एक एक थर अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने तपासत काळजीपूर्वक रीतीने खणण्याला पुरातत्वीय उत्खनन असं म्हणतात. त्याला डिगिंग म्हटलं जातं. तर ते अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने डायरेक्ट टिकाव घेतला आणि खोदलं, झाला खड्डा असं काही ते करत नाही. आता आहे इतिहास आणि काल संकल्पना. आता काळाची विभागणी कशी करतो आपण? आता आपण म्हणतो सूर्योदय झाला म्हणजे दिवस उजाडला, सूर्यास्त झाला दिवस मावळला म्हणजे संध्याकाळ झाली असं आपण म्हणतो. दिवसा प्रकाश असणार, रात्री अंधार असणार. आता आपल्याला माहिती की आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या आसाभोवती फिरते. पृथ्वीचा आस कललेला आहे, ती सूर्याभोवती फिरते. हा स्वयंप्रकाशित आहे. सूर्यकिरणांपासून सतत प्रकाश मिळतो, तरी आपल्याला मात्र फक्त दिवसा प्रकाश दिसतो आणि रात्री अंधार. आता साधारणपणे इथे जर आपण विचार केला तर पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत असताना तिचा जो पृष्ठभाग सूर्यासमोर येईल तिथे दिवस राहील आणि जिथे अंधार येईल तिथे रात्र राहणार आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग 24 तासांचा एक दिवस असतो, 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र. बरोबर आहे की नाही? आणि एक दिवस म्हणजे एक वार असतो. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आठवड्याचे 7 वार, 2 आठवडे झाले तर पंधरवडा म्हणतात. एक असे 1 महिना 30 दिवसांचा, 12 महिन्यांचं 1 वर्ष. अशी आपण क्रमवार विभागणी करतो. वर्षामागे वर्ष संपत गेले, 100 वर्ष संपले की आपण त्याला शतक म्हणतो. अशी 10 शतके एकत्र आली तर 1000 वर्ष. 1000 वर्ष पूर्ण झाली. काळाचं जी ही विभागणी आहे याला एकरेखिक विभागणी. ही जी विभागणी केली गेलेली त्याला एकरेखिक विभागणी असं म्हणतात. आता इसवी सणाचा काळ जर आपण पाहिला तर एकरेखिक विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षांची क्रमवार मांडणी केली जाते. बरोबर आहे की नाही? मग ही जी मांडणी केली जाते तर याच्यामध्ये इसवी सन या शब्दाचा प्रयोग केला जातो. आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारली. लक्षात ठेवा, आपली दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली आहे. येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झाली. ज्या वर्षी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला तिथून इसवी सन सुरू झालं. इसवी हा शब्द कोणापासून तयार झाला तर येशू या नावाशी संबंधित आहे. ज्या वर्षापासून इसवी सणाची सुरुवात झाली ते इसवी सणाचं पहिलं वर्ष. म्हणजे जिथून इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्म झाला ते पहिलं वर्ष, म्हणून ते इसवी सणाची सुरुवात झाली ते पहिलं वर्ष. त्या वर्षाची सुरुवात 1 या संख्येने दाखवली जाते. नंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या. बरोबर आहे की नाही? मग हा जो काही 100 वर्षांचा काळ आहे त्याला पहिल्या शतकाचा काळ म्हणतात आणि पहिल्या 1000 शतकांच्या काळाला सहस्त्रकाचा काळ म्हणतात. सहस्त्र म्हणजे 1000. आता इसवी सणापूर्वीचा काळ, इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते. या काळातील वर्ष मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या क्रमाने मांडलेली असते. इसवी सणापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात ही कधी झाली तर इसवी सन पूर्व 100 आणि इसवी सन पूर्व 1 या वर्षी हे वर्ष संपलं. इसवी सन पूर्व मध्ये आपण रिव्हर्स येतो आणि इसवी सन मध्ये पुढे जातो, हे लक्षात ठेवायचं. मग 100 वरून 99, 98, 97 असं करत करत इसवी सन पूर्व 1 येणार, 0 येणार आणि मग पुन्हा इसवी सन 1 येणार, मग 1 पासून 100 पर्यंत. तर अशा पद्धतीने इसवी सणाचं वाचन केलं जातं. याच्यामध्ये मग सहस्त्रकाचा काळ, नंतर पहिल्या शतकाचा काळ, इसवी सन पूर्व 100 ते 1, इसवी सणापूर्वीच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ, इसवी सन पूर्व 1000 ते 1. इसवी सणापूर्वीचा कालखंड लिहिण्याची पद्धत आपण काही उदाहरणांच्या आधारे समजून घेणार आहोत. वर्धमान महावीरांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 599 आणि इसवी सन पूर्व 527 असा लिहिला जातो. गौतम बुद्धांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 563 आणि इसवी सन पूर्व 483 असा लिहिला जातो. हे लक्षात ठेवायचं कार्यकाळ कोणाचा काय.
आता कालगणना आली, मग कालगणनेच्या पद्धती आली. कालगणना म्हणजे काळाची लांबी मोजणे. काळ मोजण्याची आपल्याला माहिती असलेली एकके पुढील प्रमाणे. मग काळ कशात मोजतो? सेकंदमध्ये, मिनिटांमध्ये, तासांमध्ये, दिवसांमध्ये, आठवड्यामध्ये, पंधरवड्यामध्ये, महिन्यामध्ये, वर्षामध्ये, शतकामध्ये आणि सहस्त्रकामध्ये. सेकंद हे जगातील सर्वात छोटं एकक आहे. जगभर, आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, जगभर कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. त्यामध्ये इसवी सन ही पद्धत जोरात चालते, मोठ्या प्रमाणात आहे. सर्वसाधारणपणे संबंधित महिन्यातील त्या त्या दिवसाचा क्रमांक, चालू महिन्याचे नाव आणि क्रमांक, चालू वर्षाचा क्रमांक अशा क्रमाने आपण दिनांक लिहित असतो. तारीख आहे दिनांकाचा समानार्थी शब्द आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आहे कालगणनेच्या इतरही पद्धती आहेत. इसवी सनाची सुरुवात येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ झाली, हे आपण पाहिले आहे. एखाद्या विशेष घटनेच्या स्मरणार्थ नव्या कालगणनेची सुरुवात केली जाण्याची प्रथा पूर्वीपासून अस्तित्वात होती. उदाहरणार्थ, एखाद्या पराक्रमी राजाचा राज्याभिषेक करायचा असेल तर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला आणि तेव्हापासून राज्याभिषेक शेक हे शक तयार झालं. म्हणजे एक प्रकारे कॅलेंडर तयार झालं, हे आपल्याला माहिती पाहिजे. पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत आता शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतातल्या प्रचलित 2 कालगणना कोणत्या? तर शालिवाहन शक आणि विक्रम संवत. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतरण केले. या स्थलांतराच्या काळापासून हिजरी ही कालगणना सुरू होते. हिजरी ही कालगणना आहे. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही कालगणना असं म्हणतात. परीक्षेला प्रश्न येईल की शहेनशाही कालगणना कुठे होती? तर भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही कालगणना असं म्हटलं जातं. इतिहासाचा कालविभागणी जर आपण पाहिली तर इतिहास हे भूतकाळातील घटनांचा ज्ञान करून देणारे शास्त्र आहे. हे आपण पहिल्या पाठात पाहिले. त्यावरून आपल्या ही लक्षात आले असेल की होऊन गेलेला काळ हा भूतकाळ हाच इतिहासाचा खरा काळ आहे. व्यापक दृष्टीने पाहता इतिहासाचा काळ आपल्याला सूर्यमालेच्या उत्पत्तीपर्यंतच्या काळापर्यंत मागे घेऊन जातो, हे लक्षात घ्यायला आहे. म्हणजे सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. आपली पृथ्वी हा एक महत्वाचा ग्रह आहे. याचा अर्थ पृथ्वीची उत्पत्ती सुद्धा 4.5 अब्ज वर्षापूर्वी झालेली आहे, असं वर्णन या पीडीएफ मध्ये केलेलं आहे. उदाहरणार्थ, आजची तारीख माझी 10 असेल, नंतर काल 9 तारीख होती, उद्या 11 असेल, हे सांगता येणं म्हणजे कालगणनेच्या पद्धतींमध्ये आपण काळाची लांबी मोजतो. इसवी सनाच्या प्रारंभ होण्यापूर्वीचा काळ घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना त्यांच्या काळाचा उल्लेख इसवी सनापूर्वी अमुक इतकी वर्ष असा केला जातो. त्यापैकी काही घटकांनी माहिती आपल्याला जमिनीखाली गाडल्या गेलेल्या पुराव्यांच्या आधारे मिळवावी लागते. तो पुरावा बहुधा वस्तू आणि वास्तू यांच्या दरम्यानचा असतो. यावरून वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे ते शक्य केलं जातं. आता पुढचा जो काळ आहे त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तर याच्यामध्ये एक लक्षात येईल की आपण कालगणनेच्या पद्धती पाहिल्या. आता इथे इसवी सन पूर्व आणि इसवी सन असा उल्लेख आलेला आहे बघा. इसवी सन कधी सुरू झालं? साधारणपणे 100, मग 500, मग 1000, मग 1500, मग 2000. तसं इथे 100, 500, 1000, 1500, 2000 इसवी सन पूर्व मध्ये. म्हणजे इथं काय होणार आहे? डावीकडून आपण उजवीकडे जातोय, या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. हे आपण पाहिले आहे. एखाद्या विशेष घटनेच्या स्मरणार्थ नव्या कालगणनेची सुरुवात केली जाण्याची प्रथा पूर्वीपासून होती. उदाहरणार्थ, एखाद्या पराक्रमी राजाच्या राज्याभिषेकाची घटना. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन 1674 मध्ये
राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात केली होती हे आपल्याला माहिती आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत मागे जाणारा 4.5 अब्ज वर्षापूर्वीचा एवढा मोठा काळ एकदम समजावून घेणे सोपे नाही. म्हणून तो टप्प्याटप्प्याने समा समजावून घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी इतिहासाच्या काळाची विभागणी केली जाते. त्याचे 2 टप्पे आपण बघूया. बाकी स्वराज्याची स्थापना 1645, जन्म 1630, आग्र्याहून सुटका 1666, राज्याभिषेक 1674, मृत्यू 1680 मध्ये. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना या पुस्तकातले वाक्य आहेत. आता याच्यामध्ये शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले. या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनाच्या पद्धतीला कालगणना शहेनशाही कालगणना म्हणतात. आता सुरुवातीच्या काळात पारशी समाजामध्ये भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही कालगणना असे म्हटले जाते. बाकी इतिहासाची काल विभागणी दिलेली आहे. इतिहास हे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारं शास्त्र आहे. मुळात त्याची व्याख्याच तशी आहे. भूतकाळ हा इतिहासाचा काळ आहे. व्यापक दृष्टीने पाहता इतिहासाचा काळ आपल्याला सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे घेऊन जातो, हे लक्षात घ्यायला हवे. सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. आपली पृथ्वी हा त्या सूर्यमालेतील एक ग्रह आहे. याचा अर्थ पृथ्वीची उत्पत्ती सुद्धा सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वीची होती. व्यापक दृष्टीने पाहता इतिहासाचा काळ आपल्याला सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे घेऊन जातो. सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. आपली पृथ्वी हा त्या सूर्यमालेतील एक ग्रह आहे. याचा अर्थ पृथ्वीची उत्पत्ती सुद्धा सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झालेली आहे. आज 10 तारीख असेल आणि तर काल 9 तारीख आणि उद्या 11 तारीख असेल तर हे सांगता येते. म्हणजे कालगणनेच्या पद्धतीमध्ये आपण काळाची लांबी मोजतो. आता इसवी सनाचा पहिला सुरुवात जी झाली, पहिला प्रारंभ, तर घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना त्यांच्या काळाचा उल्लेख इसवी सन पूर्वी अमुक इतकी वर्षे असा केला जातो. त्यापैकी काही घटनांची माहिती आपल्याला जमिनीखाली गाडल्या गेलेल्या बघा इथे दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जन्म 1630 मध्ये, स्वराज्याचे शपथ 1645, आग्र्याहून सुटका झाली 1666 मध्ये, राज्याभिषेक झाला 1674 मध्ये, मृत्यू आलाय 1680 मध्ये. शालिवाहन आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले. या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही कालगणना असे म्हणतात. आता याच्यामध्ये इतिहासाची काल विभागणी. इतिहास हे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र आहे, हे आपण पहिल्या पाठात पाहिले. त्यावरून आपल्याला हेही लक्षात येते की होऊन गेलेला सर्व काळ हा भूतकाळ आहे. भूतकाळ हा इतिहासाचा काळ आहे. व्यापक दृष्टीने पाहता इतिहासाचा काळ आपल्याला सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे घेऊन जातो, हे लक्षात घ्यायला हवे. सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. आपली पृथ्वी हा त्या सूर्यमालेतील एक ग्रह झाला. याचा अर्थ पृथ्वीची उपपत्ती सुद्धा सुमारे 4.5, याचा अर्थ पृथ्वीची उत्पत्ती सुद्धा सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वीची झाली. आता याच्यामध्ये आहे प्रागैतिहासिक घटना. त्याच्या आधी काय आहे? प्रागैतिहासिक काळ
ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्यांना प्रागैतिहासिक काळ असं म्हटलं जातं. प्राक म्हणजे पूर्वीचा, ऐतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हटले जाते. म्हणजे एखादा लिखित पुरावा उपलब्ध होतो या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी, त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती. आज कोणता वार आहे किंवा कोणती तिथी आहे किंवा कोणती तारीख आहे तर ते आपण ठरवतो तेव्हा आपण कालगणना करतो. कालगणनेच्या आधारे पृथ्वी कालगणनेच्या आधारे कालगणनेच्या अनेक पद्धती असतात हे आपण बघितले. या पद्धतींमध्ये काळाची गणना पुढील क्रमाने करता येते. उदाहरणार्थ महिमा चुकून आहे. महिमा हा महिना जून आहे असे म्हटले तरी मागील महिन्यात मे होता आणि पुढील महिन्यात जुलै असेल हे सांगता येते. बाकी हे सगळं त्याच्यामध्ये कालमापन दिलेलं आहे. आज 10 तारीख असेल तो काल 9, उद्या 11. बरोबर आहे की नाही? मग काळाची लांबी मोजायला उपयुक्त ठरेल. याच्यामध्ये इसवी सनाचा प्रारंभ होण्यापूर्वी काळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना त्यांच्या काळाचा उल्लेख इसवी सनापूर्वी अमुक इतकी वर्ष असा साजरा केला जातो. त्यापैकी काही घटनांची माहिती आपल्याला जमिनीखाली गाडल्या गेलेल्या पुराव्यांच्या आधारे मिळवायला लागते. तो पुरावा बहुधा वस्तू किंवा वास्तू यांच्या अवशेषांच्या स्वरूपात असतो. त्या अवशेषांच्या आधारे हजारो वर्षापूर्वीच्या घटनांची कालनिश्चिती करणे वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे एक प्रकारे शास्त्र आहे. निश्चित स्वरूपात सांगतात नाही आजपासून अमुक इतक्या वर्षापूर्वी काळाची मोजणी करणे मात्र शक्य असते म्हणून अशा पद्धतींना कालमापनाच्या पद्धती म्हणतात. कालमापन करण्यासाठी काय काय तर कर्ब 14 विश्लेषण लक्षात ठेवायचंय. कर्ब 14 विश्लेषण, काष्ठवलयांचे विश्लेषण या विविध वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो. कालमापनाच्या आधारे अवशेष आणि ज्या थरात ते सापडले ते मातीचे थर किती वर्षापूर्वीचे आहेत हे समजले की त्यांचा काळ ढोबळमानाने निश्चित करता येतो. उदाहरणार्थ एखादे मातीचे भांडे 5000 वर्षापूर्वीचे आहे असा निष्कर्ष कालमापन पद्धतींच्या आधारे निघाला तर असे म्हणता येते की त्या भांड्याचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्ष इतका झालेला आहे. त्याच्या आधारे ज्या संस्कृतीशी ते भांडे निगडीत आहेत त्या संस्कृतीचा काळ सुमारे 3 वर्षाचा आहे. चला रिकाम्या जागा सांगा. आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली आहे. आपण जी दिनदर्शिका इसवी सणावर इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला काय म्हणतात? इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला काय म्हणतात? सांगता येईल कोणाला? इसवी सन पूर्व काळ. अगदी बरोबर. इतिहासाची काल विभागणी दिली बघा. बाकी सगळे प्रश्न दिले. इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही. इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आवश्यक आहे. बाकी स्वतःचं मासिक नियोजन दिलेलं आहे. कधी वाढदिवस आहे, कोण भेटायला येणार आहे, कोणाला भेटायला तुम्ही जाणार आहेत या पद्धतीने. आता आपल्यासाठी महत्वाचं आहे अब्ज. 1 अब्ज म्हणजे किती वर्ष माहित आहे का? एकावर 3 शून्य म्हणजे 1000, 4 शून्य म्हणजे 10,000. त्याचप्रमाणे 100 गुणिले 10,000 केलं तसंच होत आहे. 1000 गुणिले 10 बरोबर 10,000. हे गणितही आपल्याला कळले. त्याच पद्धतीने चढत्या संख्या तयार होतात ते पाहूया. 100 गुणिले 10 1000. 1000 गुणिले 10 10,000. 10,000 गुणिले 10 1,00,000. 1,00,000 गुणिले 10 10,00,000. 10,00,000 गुणिले 10 म्हणजे 1 कोटी. अशा पद्धतीने अब्ज नंतर 1 अब्ज या पद्धतीने आपण बघितलेलं आहे. कर्ब 14 नावाची जी पद्धत आहे ती विलार्ड लिबी यांनी आणली. कर्ब 14 पद्धतीने 6000 वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तूंचे वय ठरवता येणं शक्य आहे.
एखादं उत्खनन करताना 6,000 वर्षापूर्वीची जर वस्तू सापडली तर त्या प्राचीन वस्तूंचे वय ठरवता येणं अशक्य होते. ही पद्धत विलार्ड लिबी नावाच्या शास्त्रज्ञाने शोधून काढली. 1908 मध्ये जन्म आणि 1980 मध्ये मृत्यू. विलार्ड लिबी. काल निश्चितीच्या पद्धती काय आहेत? तर कर्ब 14 हा घटक सर्व सजीवांच्या शरीरात असतो. सजीवाच्या मृत्यूनंतर त्याच्या अवशेषांमधील कर्ब 14चं प्रमाण घटतं. प्रागैतिहासिक काळातील लाकूड, कोळसा, हाडे, जीवाश्म इत्यादी वस्तूंमध्ये तो घटत जाऊन तो किती प्रमाणात शिल्लक आहे हे प्रयोगशाळेत मोजले जाते. शिल्लक कर्ब 14च्या आधारे वस्तूचं वय मोजणं, वय ठरवणं ही जी पद्धत आहे त्याला कर्ब पद्धत असं म्हटलं जातं. मात्र कर्ब 14 ही पद्धत अधिक उपयोगात आणली जाणारी पद्धत आहे. या आणि इतर कालमापन पद्धतींच्या आधारे वस्तूंचा काळ निश्चित झाला की त्या वस्तू ज्या संस्कृतीच्या लोकांनी निर्माण केल्या त्या संस्कृतीचा काळ एकरेखी कालरेषेवर दाखवता येतो. झाडाची वाढ असताना झाडाच्या खोडाचे एक एक वलय दरवर्षी वाढत जाते. ती वलय मोजली असता झाडाचे वय मोजता येते. लाकडी वस्तूचे वय मोजण्यासाठी त्याची ताकद नाही. या पद्धतीला काष्ट वलय कालमापन म्हणतात. पुढचं प्रकरण आहे पृथ्वीवरील सजीव. आता याच्यामध्ये पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, म्हणजे पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली, मग काय काय बदल झाले. तर अशा पद्धतीने पृथ्वी शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान आणि चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. त्यांची नावे पुढील प्रमाणे: बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. अशा तऱ्हेने मूळ प्राणी जातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. ही नवीन प्रजाती मूळ प्राणी जातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते. या प्रक्रियेत अनेकदा मूळ प्राणीजात नष्ट पावते, अनेकदा मूळ प्राणी जातीपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात. उत्क्रांतीची ही संकल्पना मांडली चार्ल्स डार्विन यांनी. ज्या प्रभावी बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात. ज्या प्रजाती तसे करू शकत नाहीत त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होतात. पूर्वी पृथ्वीवर डायनासोर वर्गातील प्राण्याच्या अनेक महाकाय प्रजाती होत्या. या प्रजाती अचानक नष्ट झालेल्या आहेत. तर आकृतीमध्ये अशा प्रकारची आकृती आलेली आहे. साधारणपणे एखाद्या अचानक आलेल्या निसर्गातील संकट, पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण असावे असे मानले जाते. पंख असलेल्या डायनासोरचे अश्मीभूत अवशेष मिळाले. 2 पायांवर चालणाऱ्या पंख असलेल्या डायनासोर सारख्या काही प्रजाती उत्क्रांती होऊन त्यांच्यापासून काही पक्षी निर्माण झाले असे मानले जाते. आता आहे अपृष्ठवंशीय सजीव, ज्यांना पाठीच्या कणाचा त्रास म्हणजे पाठीचा कणा नसलेले गोगलगाय आणि पाठीचा कणा असलेले प्राणी म्हणजे पृष्ठवंशीय सजीव. या पद्धतीने त्या उड्या मारतात. पंख असलेल्या डायनासोरचे कल्पना चित्र किंवा उभयचर मध्ये प्राणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी वावरणारे, उदाहरणार्थ बेडूक यांची भीती. आता याच्यामध्ये या प्रक्रियेमध्ये काय होतं, काय उत्क्रांतीचे टप्पे काय? तर पहिला आहे सरपटणारे साप. सर्प म्हणतो आपण त्यांना, साप म्हणतो. सस्तन प्राणी उदाहरण गाय आणि सस्तन मध्ये येते गाय. तर साधारणपणे शक्तिमान मानव प्रामुख्याने, एक मिनिट, पहिला जो मानव आहे ताठ कण्याचा मानव. साधारणपणे ताठ कण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे.
इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा, म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले गेले. कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता, तो समूहाने राहत होता. 2 देशांच्या परिसरात आढळलेल्या त्यांचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलस हे नाव का दिलं ते लिहून काढायचं आहे. साधारणपणे इथे जर आपण विचार केला तर अग्नीचा वापर करण्याचे तंत्र आणि तंत्र ताट करण्याच्या मानवाला कळले आहे. त्याच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता, ज्यामुळे हवामान अतिशीत होते. कमालीच्या अतिशीत वातावरणात टिकून राहणे त्याला शक्य झाले नाही अग्नीच्या वापरामुळे, परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र मात्र त्याला साध्य झालेले नव्हते. त्याची हत्यारही पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होती. तो हातकुऱ्हाडीसारखी हत्यारे बनवत असे. आफ्रिका, रशिया, युरोप या खंडात ताठ कण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत काही हत्यारं मिळालेली आहेत. एक ताठ कण्याचा माणूस आहे, मानवी हत्यार आहे, हातकुऱ्हाडीसाठी तयार करून वापरत असे. ताठ कण्याच्या मानवाचे हातकुऱ्हाडी सारखे दगडी हत्यारे, कल्पनाचित्रे तयार करून वापरत असे. आता बघा इथे आपल्याला दिसतंय की शक्तिमान मानव, मानवाच्या उत्क्रांतीमधला विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. याची शरीरयष्टी धिप्पाड होती. त्याचे अवशेष सर्वप्रथम महाराष्ट्रात सर्वप्रथम जर्मनी या देशातील निअँडरथल येथे मिळाले, म्हणून त्या मानवाला निअँडरथल मॅन असे म्हणतात. त्याचा मेंदू ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता. तो दगडाचे गोटे असून निघालेले चिलके अशा दोहांपासून वेगळ्या आकाराची हत्यारे बनवत असत. ती लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसून भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे तयार केली जात असत. तो मोठ्या प्राण्यांची शिकार करत असे. चामड्यावरील मांस खरवडण्याकरता दगडाच्या छिलक्यांपासून केलेल्या मांसाचा उपयोग करत असे. मांसाहारी होता. तो अग्नीवर अन्न भिजवून खात असे. कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकमेकांवर आपटून ठिणग्या पडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला साधलेली होती. आता ही कला आत्मसात केली असण्याची शक्यता आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते जो काही जुजबी आवाज काढून संवादही साधत असावा, तथापि मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यानंतर